हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 पाहिला होता. या व्हिडिओमध्ये आपल्याला डेसिमल एक्सपान्शन ऑफ ए रॅशनल नंबर हा भाग पाहायचा आहे. चला तर मग सुरू करूयात. या ठिकाणी आपण काही रॅशनल नंबर्स पाहूयात. तर हे जे रॅशनल नंबर्स आहेत डेसिमल फॉर्ममध्ये आहेत आणि हे सगळे डेसिमल फॉर्म्स कसे आहेत, टर्मिनेटिंग आहेत. ओके, आता या संख्यांना आपण P/Q या फॉर्ममध्ये लिहूयात. .875 0.875 इज इक्वल टू, याला आपण असं लिहू शकतो 875/1000. That is 875/10 क्यूब. हा जो दुसरा रॅशनल नंबर आहे 0.136, तर याला तुम्ही असं लिहू शकता 136/1000. That is 136/10 क्यूब. त्यानंतर 0.00725 याला आपण असं लिहू शकतो 725 डिवायडेड बाय, या ठिकाणी तुम्हाला छेदस्थानी 1,00,000 घ्यायचं आहे, कारण इथं या डेसिमल पॉईंटच्या पुढे 1, 2, 3, 4 आणि 5 डेसिमल प्लेसेस आहेत. ओके, सो 725 डिवायडेड बाय 10⁵. तर हे जे सगळे डेसिमल फॉर्म आहेत ना, ते कसे आहेत, टर्मिनेटिंग आहेत. ठीक आहे, तर याला आपण P/Q या स्वरूपामध्ये त्याची मांडणी केलेली आहे. तर तुमच्या लक्षात येईल की या सर्व संख्या आपल्याला छेदस्थानी 10 किंवा 10चे वेगवेगळे घात असणाऱ्या रूपामध्ये या सर्व संख्या आपल्याला दाखवता येतात. म्हणजे अशी तुम्ही कुठलीही संख्या घेऊ शकता. समजा तुम्ही 1.32 अशी जर घेतली तर याला तुम्ही असं लिहू शकता 132/100. दॅट इज 132/10². बघा, म्हणजे प्रत्येक टर्मिनेटिंग जो फॉर्म आहे ना, तर त्या संख्येला तुम्ही छेदस्थानी 10 किंवा 10चे वेगवेगळे घातांक असणाऱ्या संख्येच्या रूपामध्ये दाखवू शकता. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता आपण याच्यामध्ये जे कॉमन त्यांच्यामध्ये फॅक्टर्स आहेत ते काढून टाकू. मग आपल्याला काय मिळेल बघा. हे जे आहे ना 0.875 इज इक्वल टू 875/10⁵ असं याला आपण घेतलं होतं. ठीक आहे, तर या 875चे आपण फॅक्टर पाडूयात. त्याला 5 न डिवाइड करू. 5 × 5 3 उरले, 5 × 7 35, 2 उरले, 5 × 5 25, पुन्हा 5 × 3 15, 2 उरले, 5 × 5 25, 5 × 7 35 आणि 7 × 7. दॅट इज 5 क्यूब × 7 डिवायडेड बाय, आणि याला तुम्ही असं लिहू शकता 5 × 2 ब्रॅकेट क्यूब. दॅट इज 5 क्यूब × 7/5 क्यूब × 2 क्यूब. त्यात यातले हे जे कॉमन फॅक्टर्स आहेत ते आपण कॅन्सल करू. वी गेट 7/2 क्यूब. आता ही दुसरी संख्या बघा. .136 इज इक्वल टू 136/10 क्यूब. तर या 136चे फॅक्टर पाडा. तर 17 × 8 अपॉन, याला तुम्ही लिहू शकता 5 × 2 ब्रॅकेट क्यूब. दॅट इज 17 × 8 मीन्स 2 क्यूब डिवायडेड बाय 5 क्यूब × 2 क्यूब. Where this 2 cube gets cancelled, we get
17/5³ या सर्व संख्यामध्ये तुम्ही छेदस्थानी लक्ष द्या. या ठिकाणी 2³ आलेला आहे, या ठिकाणी 5³ आलेला आहे. आता ही तिसरी संख्या 0.00725 इज इक्वल टू, तर हे जे आहे ना 725 याचे पण आपण फॅक्टर पाडूयात. तर याला 25 आपण डिवाइड करू. तर 25 दोन्ही 50 आणि 25 9 225 अपॉन 10⁵ दॅट इज याच्या प्रमाणात आपण लिहू 5⁵ इंटू 2⁵. ओके, इज इक्वल टू 25 मीन्स 5 स्क्वेअर इंटू 29 डिवायडेड बाय 5⁵ इंटू 2⁵. तर यातले कॉमन फॅक्टर कॅन्सल करा, आपल्याला मिळेल 29/5³ इंटू 2⁵. तर हे जे सगळे डेसिमल फॉर्म आहेत ते कसे आहेत, टर्मिनेटिंग आहेत. आणि त्यांच्यामध्ये आपण ज्यावेळेस तुम्ही छेद 10 किंवा 10च्या वेगवेगळ्या घात रूपात तुम्ही लिहिता आणि त्यामधून जेव्हा तुम्ही कॉमन फॅक्टर्स कॅन्सल करता, तर ह्या उरलेल्या P/Q फॉर्ममध्ये छेदस्थानी 2⁵, 5⁵ और 5⁵ इंटू 2⁵. म्हणजे छेदस्थानी फक्त 2 आणि 5 या संख्या त्यांचे वेगवेगळे घात असेच येणार आहेत. म्हणजे 2 आणि 5 सोडून दुसरी संख्या येणार नाही. ज्या संख्येचा डेसिमल फॉर्म हा टर्मिनेटिंग आहे त्या संख्येला जर तुम्ही P/Q या फॉर्ममध्ये लिहिलं आणि त्यामधून तुम्ही कॉमन फॅक्टर्स जर काढले, बाजूला काढले, कॅन्सल केले, तर उरलेल्या या फॉर्ममध्ये तुम्हाला छेदस्थानी फक्त 2 आणि 5 याच संख्या मिळणार आहेत. म्हणजे आता याचा काय उपयोग झाला, तर याचा उपयोग तुम्हाला असा करता येईल की एखादी रॅशनल संख्या तिचा डेसिमल फॉर्म हा टर्मिनेटिंग आहे का नाही हे तुम्ही सांगू शकता. आता हे कसं सांगायचं, कसं ठरवायचं बघा. तर याच्यावरून आपल्याला एक स्टेटमेंट मिळतं आहे. ते स्टेटमेंट कोणतं ते बघा. तर ते स्टेटमेंट दॅट इज थेरम 1.5 is let x be a rational number whose decimal expansion terminates, then x can be expressed in the form P/Q where P and Q are co-prime and the prime factorization of Q is of the form 2⁻n into 5⁻m where n m are non-negative integers that is whole numbers. तर कुठलाही एक रॅशनल नंबर x आहे की ज्याचा डेसिमल फॉर्म किंवा डेसिमल एक्सपान्शन एक कसं आहे, टर्मिनेटिंग आहे. म्हणजे अशा पद्धतीचं. तर मग धिस एक्स कॅन बी एक्सप्रेस्ड इन द फॉर्म P/Q. म्हणजे या संख्येला तुम्ही या फॉर्ममध्ये लिहू शकता. आता ॲक्च्युली याच्या अगोदरचं जर आपण फॉर्म घेतला तर तो असा आहे 7/8. ठीक आहे. तर याच्यामध्ये हे P आहे आणि हे Q आहे आणि या दोन्ही संख्या कशा आहेत, को प्राईम आहेत, को प्राईम. तर ते इथं दिलेलं आहे. देन x कॅन बी एक्सप्रेस्ड इन द फॉर्म P/Q दॅट इज 7/8 व्हेअर P अँड Q आर को प्राईम. म्हणजे त्या संख्यांना एक शिवाय दुसऱ्या कुठल्या संख्येनं भाग जात नाही, दोघांना ॲट ए टाइम. अँड द प्राईम फॅक्टरायझेशन ऑफ Q, तर याचे जर प्राईम फॅक्टरायझेशन आहे तर त्यामध्ये ते फॅक्टरायझेशन कसं असणार आहे, ऑफ द फॉर्म 2⁻n इंटू 5⁻m. याच्यामध्ये n आणि m काय असतील, नॉन निगेटिव्ह इंटिजर असतील. नॉन निगेटिव्ह इंटिजर म्हणजे होल नंबर्स, म्हणजे 0 1 2 3 असं काही असेल. तर बघा ह्या 8चे जे प्राईम फॅक्टरायझेशन आहे 2 इंटू 2 इंटू 2 दॅट इज 2³, तर ते या फॉर्ममध्ये आलेलं आहे. कारण इथं तुम्ही mची किंमत जर 0 घेतली तर आपल्याला 2⁻n इंटू 5⁻0 दॅट इज 2⁻n बिकॉज 5⁻0 इज 1. तर हे अशा पद्धतीचं मिळेल. ही संख्या जर तुम्ही कन्सिडर केली तर
ही संख्या तुम्ही या स्वरूपामध्ये लिहू शकता. याच्या अगोदरचा जर फॉर्म आपण जर पाहिला तर तो काय असेल 17/125. तर बघा 17 आणि 125 म्हणजे पी आणि क्यू आहेत. तर या दोन्ही संख्या कशा आहेत? को प्राईम आहेत. आणि या संख्येचं प्राईम फॅक्टरायझेशन हे 2n × 5m या पद्धतीचंच आहे. म्हणजे थोडक्यात काय की या छेदाचे फॅक्टर फक्त 2 आणि 5 असतील, दुसरे चालणार नाहीत, दुसरे असणार नाहीत. ओके. म्हणजे काही ठिकाणी फक्त तुम्हाला 2/3 दॅट इज म्हणजे 2n एवढंच मिळेल. काही ठिकाणी फक्त 5m या पद्धतीचं मिळेल, जसं की इथं मिळालेलं आहे. म्हणजे कधी कधी फक्त 2चा काही घातांक असेल, काही वेळेला फक्त 5चा घातांक असेल, तर काही ठिकाणी दोन्ही असतील. मग याचा वापर करून तुम्ही जर एखादा रॅशनल नंबर P/Q या फॉर्ममध्ये दिलेला आहे, तर आपण असं ठरवू शकतो का की याचा डेसिमल फॉर्म हा टर्मिनेटिंग असेल का नॉन टर्मिनेटिंग असेल? तर ते आपण ठरवू शकतो. ते कसं ठरवायचं? त्यासाठी काही उदाहरणं बघा. आपल्याला ठरवायचं आहे की या संख्येचा डेसिमल फॉर्म टर्मिनेटिंग आहे का नाही. तर या 8चे तुम्ही प्राईम फॅक्टर्स घ्या. 2 × 2 × 2 दॅट इज 3/2³. म्हणजे इथं या छेदाचे फॅक्टर्स या स्वरूपामध्ये आलेले आहेत 2n 5m. सो डेसिमल फॉर्म ऑफ दिस नंबर इज टर्मिनेटिंग. तर याला आपण असं लिहू शकतो 3 × 5³ यांना आपण याला मल्टिप्लाय करूयात. तर इथं सुद्धा 2³ × 5³ असं लिहिता येईल. दॅट इज 3 × 5³ दॅट इज 125 अपॉन यांचा आपण गुणाकार केला तर 10³ असं मिळेल. दॅट इज 375 अपॉन 1000 दॅट इज 0.375. म्हणजे एखाद्या P/Q या फॉर्ममधल्या संख्येचा डेसिमल फॉर्म टर्मिनेटिंग आहे का नॉन टर्मिनेटिंग आहे हे ठरवण्यासाठी तुम्ही फक्त काय करायचं की पहिल्यांदा या दोघांमध्ये जर काही कॉमन फॅक्टर असेल तर तो काढून टाकायचा. म्हणजे या को प्राईम्स असायला पाहिजेत. मग को प्राईम्स जर असतील आणि या छेदाचं जर आपण प्राईम फॅक्टरायझेशन केलं आणि ते जर या फॉर्ममध्ये आलं तर तुम्ही सांगायचं की डेसिमल फॉर्म हा टर्मिनेटिंग आहे. आणि जर नसेल तर मग नाही. तर याच्यावरून आपण एक स्टेटमेंट लिहू शकतो, ते म्हणजे थेरम let x is equal to P/Q be a rational number such that the prime factorization of Q is of the form 2n × 5m where n, m are non-negative integers, then x has a decimal expansion which terminates. तर अशा प्रकारच्या रॅशनल नंबरचा डेसिमल फॉर्म टर्मिनेटिंग कधी असेल? ज्यावेळी छेदाचे प्राईम फॅक्टरायझेशनमध्ये फक्त 2 आणि 5 एवढेच फॅक्टर्स असतील. 21/12 आपल्याला विचारलं की याचा डेसिमल फॉर्म हा टर्मिनेटिंग असेल का नाही. मग तुम्ही डायरेक्ट असं करणार का की या 12चे फॅक्टर पडा 2 × 6 दॅट इज 2 × 3 म्हणजेच 2² × 3. मग हे 2n × 5m असं आलेलं नाही आहे. किंवा समजा अजून हा 3 हा एक्स्ट्रा त्यामध्ये फॅक्टर आहे म्हणून भाग पूर्ण जाणार नाही असं आपण म्हणणार का? म्हणजे हा टर्मिनेटिंग नाही असं म्हणायचं का? तर नाही. अगोदर आपल्याला काय करावं लागेल की हे जे P/Q आहे ना, तर यांच्यामध्ये एखादा एलिमेंट एखादी संख्या कॉमन आहे का नाही बघावं लागेल. म्हणजे ह्या दोन संख्या को प्राईम असायला पाहिजेत. म्हणून पहिल्यांदा आपल्याला त्यांच्यामधून जो कॉमन फॅक्टर आहे ना तर तो आपल्याला अगोदर काढून टाकावा लागेल. म्हणजेच या 21चे आपण फॅक्टर पाडूयात 3 × 7. मग हे 3 कॅन्सल होईल आणि मग आपल्याला असं मिळेल, खाली मिळेल 2² आणि वर मिळेल 7. म्हणजे तो आता या फॉर्ममध्ये आपल्याला छेद मिळालेला आहे 2n × 5m.
म्हणून आपण म्हणू शकतो की याचा डेसिमल फॉर्म हा कसा आहे, टर्मिनेटिंग आहे. ओके. आता आपण अशा रॅशनल संख्यांचा विचार करूयात की ज्यांचा डेसिमल फॉर्म हा टर्मिनेटिंग नाही, म्हणजे कसा आहे, नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग. तर याच्याशी संबंधित एक थेरम आहे, तो अगोदर बघा. लेट x इक्वल टू p अपॉन q be a rational number such that the prime factorization of q is not of the form 2 raised to n into 5 raised to m where n m are non-negative integers, then x has a decimal expansion which is non-terminating repeating. म्हणजे छेदाचं फॅक्टरायझेशन जर केलं, प्राईम फॅक्टरायझेशन, आणि ते जर या फॉर्ममध्ये नाही आलं, म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त अजून एखादा तुम्हाला तिथं एलिमेंट मिळालेला आहे, एखादा नंबर मिळालेला आहे, तुम्ही असं म्हणू शकता की या संख्येचं डेसिमल रिप्रेझेंटेशन हे कसं आहे, नॉन टर्मिनेटिंग अँड रिपीटिंग. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, दोघांमध्ये कुठलाही एलिमेंट कॉमन नसायला पाहिजे, म्हणजे त्या संख्या को प्राईम पाहिजेत. तर यावर आधारित आपल्याला एक्झरसाइज 1.4 पाहायचा आहे. तर त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1, विदाउट ॲक्च्युअली परफॉर्मिंग द लॉंग डिव्हिजन स्टेट तर यावर आधारित आपल्याला एक्झरसाइज 1.4 पाहायचा आहे. क्वेश्चन नंबर 1, विदाउट ॲक्च्युअली परफॉर्मिंग द लॉंग डिव्हिजन state whether the following rational numbers will have a terminating decimal expansion or a non-terminating repeating decimal expansion. तर इथं तुम्हाला 10 उदाहरणं दिलेली आहेत. तर या सर्व संख्यांचा डेसिमल फॉर्म ॲक्च्युअली भागाकार न करता तुम्ही ठरवायचं आहे की टर्मिनेटिंग आहे का नॉन टर्मिनेटिंग आहे. या ठिकाणी 13 हा प्राईम नंबर आहे, म्हणजे या दोन संख्या को प्राईम्स आहेत. ओके. Here 3125 इज इक्वल टू, याचे आपण फॅक्टर्स पाडूयात. तर आपण याला 5 ने डिवाइड करू. 5 × 30, 1 उरला, 5 × 2 = 10, 5 × 25, पुन्हा 5 × 5, 5 × 2 = 10, 5 × 25, 5 × 2 = 10, 5 × 25, पुन्हा 5 × 5. अशा प्रकारे 5 × 5 × 5 × 5 × 5 दॅट इज 5 raised to 5. Here denominator is of the form 5 raised to m. So this number has a decimal expansion which is terminating. Decimal expansion of 13/3125 is terminating. म्हणजेच या 13ला 3125 ने पूर्ण भाग जातो, म्हणजे बाकी 0 उरते. नंबर 2, 17/8. या ठिकाणी 17 हा सुद्धा काय आहे, प्राईम नंबर आहे, म्हणजे या दोन्ही संख्या को प्राईम आहेत. हियर 8 इज इक्वल टू 2 × 2 × 2 दॅट इज 2 क्यूब. द डिनॉमिनेटर is of the form 2 raised to n. Hence decimal expansion of 17/8 is terminating. Here 455 is equal to, याचे आपण फॅक्टर पाडूयात. याला तुम्ही 5 ने डिवाइड करा. 5 × 9 = 45, 5 × 5, त्यानंतर 7 ना, आणि नंतर 13 ने. सो 5 × 7 × 30. Here denominator
is not of the form 2n into 5m. कारण इथे बघा 5m तर आहे परंतु 2n नाही आहे आणि शिवाय त्याच्या व्यतिरिक्त 7 आणि 13 हे दोन त्याचे फॅक्टर्स आहेत. ऑल्सो 5 and 13 are its factors. Decimal expansion of 64/455 is non-terminating repeating. Here 1600 is equal to याचे फॅक्टर पडा, त्याला आपण 5 ने डिवाइड करू. 5 त्रिक 15, 5 दूनी 10, पुन्हा 5 सक 30, 5 चौक 20, 2 त्रिक 6, 2 दूनी 4, 2 एक 2 सक 12, 2 आठी 16, 2 चौक 8, 2 दूनी 4, 2 एक 2. दॅट इज 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 1 2 3 4 5 6 वेळेस into 5 into 5, that is 2 raised to 6 into 5 raised to 2, that is 5 square. तर या ठिकाणी बघा हा जो डिनॉमिनेटर आहे त्याचा फॉर्म 2 raised to n into 5 raised to m असा आहे. सो इट्स डेसिमल एक्सपान्शन इज टर्मिनेटिंग. हेन्स डेसिमल एक्सपान्शन ऑफ 15/1600 is terminating. Number 5, 29/343. Here 343 याचे फॅक्टर पडा, याला 7 ने डिवाइड करा. 7 इंटू 7 चौक 28, 7 9 63, 7 7 49, 7 1 7. 7 इंटू 7 इंटू 7, दॅट इज 7 क्यूब. म्हणजे हा जो डिनॉमिनेटर आहे तो 2 raised to n इंटू 5 raised to m या फॉर्ममध्ये आला आहे का? नाही. म्हणजे 2 आणि 5 व्यतिरिक्त त्याचा 7 हा फॅक्टर आहे. याचा अर्थ याचा डेसिमल फॉर्म हा कसा आहे? नॉन टर्मिनेटिंग रिपीटिंग आहे. द डिनॉमिनेटर is not of the form 2 raised to n into 5 raised to m. Also 7 is its factor. Hence decimal expansion of 29/343 is non-terminating repeating. Number 6, 25/2 raised to 7 into 5 square. इथे तर क्लिअरच हा जो डिनॉमिनेटर आहे तो 2 raised to n into 5 raised to m या फॉर्ममध्ये आहे. याचा अर्थ याचा डेसिमल फॉर्म हा कसा असला पाहिजे? टर्मिनेटिंग असला पाहिजे. आता तुम्ही या 25चे फॅक्टर जरी पाडले तर ते तुम्ही काय फॅक्टर घेणार आहात? 5 into 5 म्हणजे 25. हे जरी तुम्ही कॅन्सल केलं तरी तुम्हाला इथं 2 raised to 7 असा छेद मिळणार आहे. सो इट इज ऑफ द फॉर्म 2 raised to n. सो इट्स अ डेसिमल फॉर्म इज टर्मिनेटिंग. The denominator (2 raised to 7 into 5 square) is of the form
2 raised to n into 5 raised to m. Therefore, decimal expansion of 25 upon 2 raised to 7 into 5 square is terminating. Number 7, 129 upon 2 square into 5 raised to 7 into 7 raised to 5. तर या उदाहरणामध्ये बघा, हा जो डिनॉमिनेटर आहे तो 2 raised to n into 5 raised to m या फॉर्ममध्ये आहे का? नाही. शिवाय इथं 7 हा त्याचा अजून एक फॅक्टर आहे. याचा अर्थ याचा डेसिमल फॉर्म हा कसा असला पाहिजे? नॉन टर्मिनेटिंग रिपीटिंग. The denominator 2 square into 5 raised to 7 into 7 raised to 5 is not of the form 2 raised to n into 5 raised to m. Also 7 is its factor. Therefore, the decimal expansion of 129 upon 2 square into 5 raised to 7 into 7 raised to 5 is a non-terminating repeating. Number 8, 6 upon 15. इथं या 15चे जर फॅक्टर पाडले 3 into 5 आणि जर आपण असं म्हणलं की याच्यामध्ये हा जो आहे तो 2 raised to n 5 raised to m हा फॅक्टर नाही आणि 3 हा याचा आणखीन एक फॅक्टर आहे, म्हणून याचं डेसिमल फॉर्म हा नॉन टर्मिनेटिंग आहे, तर या ठिकाणी असं चालणार नाही. का? कारण हा जो एक्स्ट्रा फॅक्टर आहे ना, तर तो या वरच्याचा पण फॅक्टर आहे, म्हणजे तो कॅन्सल होणार आहे. म्हणजे इथं आपल्याला या 6चे फॅक्टर काढून त्यातला कॉमन फॅक्टर आपल्याला काढून टाकावं लागेल. हिअर 6 upon 15 इज इक्वल टू 2 into 3 upon 3 into 5. हिअर कॉमन फॅक्टर गेट्स कॅन्सल्ड. 2 upon 5. द डिनॉमिनेटर is of the form 2 raised to n 5 raised to m. कारण इथे बघा 5 आलेलं आहे फक्त, म्हणजे 2 raised to n 5 raised to m हा फॉर्म इथं आहेच. डेसिमल एक्सपान्शन ऑफ 6 upon 15 is terminating. Number 9, 35 upon 50. तर इथं आपण 35 upon 50, तर इथं दोन्हीचे फॅक्टर आपण घेऊयात. 5 into 7 आणि इथं 5 into 2 into 5. Where this 5 common factor gets cancelled. 7 upon 2 into 5. म्हणजे हा 2 raised to n 5 raised to m हा फॉर्म आहे. So its a decimal representation is terminating. The denominator is of the form 2 raised to n 5 raised to m. Therefore decimal expansion of 35 upon 50 is terminating. Last 77 upon 250. आता इथं तुम्ही याचे जरी फॅक्टर पाडले तरी यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर तुम्हाला मिळणार नाही आहे, तरी पण आपण त्याला त्या फॉर्ममध्ये लिहूयात. 77 upon 250 इज इक्वल टू 7 into 11 आणि याचे फॅक्टर पाडा.
2 into 125, and 125 is 5 into 5 into 5. So 7 into 11 upon 2 into 5 cube. तर हा 2n 5m हा फॉर्म आहेच. द डिनॉमिनेटर is of the form 2n 5m. Therefore decimal expansion of 77 upon 250 is terminating. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.